मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू, अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे. मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी. आणि हा जो लिफाफा आहे, हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो. या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे. माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर 15 दिवस जेलमध्ये असतो आणि 15 दिवस जे हॉस्पिटलला असतो. म्हणजे तो काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तसे तो जेल काढत नाही. त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे. अनेक आका लोकांचे जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच. आणि वैभव गायकवाडला क्लीन चिट दिली, ह्याचीसुद्धा चौकशी मी CBI मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये, जेणेकरून खरं तथ्य बाहेर येईल. कारण की CC फुटेजमध्ये पूर्णपणे कैद आहे. इशारे करताना गणपत गायकवाडला बोलवण्याचं काम वैभव गायकवाडने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना, त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे. त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे, असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली आहे.